समाजाने कोणाला नावं नाही ठेवली. समाजाने बाबासाहेब आंबेडकरांना नावं ठेवली, समाजाने महात्मा फुलेंना नावं ठेवली, अगदी टिळकांना नावं ठेवली, समाजाने महात्मा गांधी सुद्धा सोडलेले. हल्ली बिझी असणं म्हणजेच खूप काहीतरी करतोय असं असणं. आता असं आहे की प्रत्येकाला रोज सेलिब्रिटी व्हायचंय. आता दाखवण्यासाठी काही गोष्टी केल्या जातात की मला दाखवायचं आहे. म्हणजे सेटलची व्याख्या चालली तशी झाली की माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे घर आहे आणि मी ते दाखवतो लोकांना आणि मी कुठेतरी रोज छान 5 days वीक एन्जॉय करून सॅटर्डे संडे बाहेर गेलोय फिरायला, तिथला मी पोस्ट टाकतोय, म्हणजे मी जगतोय. ही कन्सेप्ट कुठून आली आणि ही का जनरेट झाली असं? ते सहवेदना म्हणजे मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं. जेव्हा जी गोष्ट आपल्या जवळ असते ना तेव्हा त्या गोष्टीची आपल्याला खरंच किंमत नसते आणि त्या जाणीवा जागृत असण्यासाठी संवाद सुद्धा. व्हॉट्सॲपच्या स्टेटसवर ते आय एम बिझी राईट नाऊ किंवा काय लिहितात अजून दुसरा काहीतरी शब्द आहे, ॲट वर्क, हां, किंवा नो कॉल, व्हॉट्सॲप ओनली वगैरे हे जे काही आहे. सगळी माणसं खरंच असतात काय इतकी बिझी? म्हणजे तुम्ही एखाद्या राज्याच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांना जरी मेसेज केला तर ते सुद्धा वेळ काढतात आणि तुम्हाला रिप्लाय करतात. मला ना 2014 कॅन्सर झाला. डॉक्टरने मला सांगितलं की तू 6 महिने जगू शकशील, फार फार याच्यापेक्षा जास्त काळ तू काही जगू शकणार नाही. जर त्याच वेळेस जर संपणार होतो तुम्ही कदाचित अशी जेव्हा कलाटणी येते तुमच्याकडे तेव्हा तुम्हाला हा प्रश्न पडायला लागतो. आणि हा प्रत्येक मनुष्याला पडणारा बेसिक प्रश्न आहे की मी कोण आहे. नमस्कार, तिखट साखरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिल्या भागात आपण चर्चा केली ती अर्थातच राहुल गडपाले यांच्या प्रवासाची आणि पत्रकारितेच्या सुरुवातीची. पत्रकार नेमका घडतो कसा, ती स्थित्यंतरं कशी असतात, पत्रकारितेत असताना नेमका काय काय गोष्टी घडतात, बातमी तुमच्यापर्यंत कशी पोहोचते, हा सगळा प्रवास आपण जाणून घेतला. मात्र त्यात संवाद किती महत्त्वाचा आहे हे देखील आपण जाणून घेतलं. आणि आज तो संवाद हरवतोय का? माणूस नेमका कुठे आहे? माणूस माणसापासून दुरावलाय का? माणूस तरी राहिलाय का? असे अनेक प्रश्न आहेत आणि आजच्या काळाला ते खूपच समर्पक आहेत आणि म्हणूनच याची उत्तरं शोधणं गरजेचं आहे. तीच उत्तरं आता राहुल सरांकडनं पुन्हा एकदा जाणून घेऊयात आणि पुन्हा एकदा आपल्या या गप्पांना सुरुवात करूयात. राहुल सर, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तिखट साखरमध्ये तुमचं. थँक्यू सो मच. आपण कार्यक्रमाच्या शेवटी, मागच्या गप्पांच्या शेवटी आपण म्हटलं की संवाद कुठेतरी हरवत चाललाय, माणूस दुरावतोय माणसापासून. तर माणूस हा का आज दुरावतोय, त्यातला संवाद का हरवत चाललाय? त्याला माध्यमं जबाबदार आहेत, त्याला आपण खूपच युजर फ्रेंडली झालोय माध्यमांसोबत, किंवा आता एक कॉल केला की मला समोर व्यक्ती दिसते म्हणून त्याचं गांभीर्य राहिलं नाही किंवा त्याची किंमत राहिली नाही असं म्हणता येईल? मला वाटतं की संवाद आहे ना, संवादाचं जे थेट कनेक्शन आहे ते सहवेदनेशी आहे. म्हणजे आपण संवेदना म्हणतो, सहवेदना म्हणतो. सहवेदना म्हणजे मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटणं किंवा तुला माझ्याबद्दलची काहीतरी जाणीव होणं. म्हणजे आपली भेट झाली, आपण बोललो, कधीतरी वाटतं की नाही या माणसाशी जमतंय आपलं किंवा या माणसाशी जमत नाही आपलं. तो हा जो संवाद असतो ना, हा संवाद जेव्हा तुम्ही समोरासमोर असता तेव्हा तो संवाद तुम्हाला एक प्रकारची ती अनुभूती देतो की माझं आणि या माणसाच्या मध्ये हे एक जे काही जाणीवेचं कनेक्शन आहे ते जाणीवेचं कनेक्शन एस्टॅब्लिश होतंय की नाही होतंय. पण तुमच्यामध्ये ती जर सहवेदनाच नसेल तर हा जो मी म्हणेल याला की तो जो तांत्रिक संवाद आपण आता करतो म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून जो करतो किंवा व्हिडिओ कॉल करतो आपण, त्यात किमान दिसतो तरी आपण एकमेकांना. या संवादामध्ये काय होतं की या संवादामध्ये या तुमच्यातल्या जाणीवा मात्र एकमेकांशी कनेक्ट होत नाहीत पाहिजे तशा. हा, मग तुम्ही आधी भेटलेलं असाल म्हणजे अगदी आता आपण अलीकडे करतो ते शाळेतल्या तुमच्या मित्रांचे ग्रुप्स होतात तर त्यांच्याशी तुम्ही कनेक्टेड असता का? कारण की तुमचं आधीचं असं काहीतरी ऋणानुबंधाचं नातं असतं की ते त्या माणसाशी इतकं घट्ट जुळलेलं असतं की ते धागे जुळतात तुमचे आणि मग कदाचित तुम्ही त्यानंतर जेव्हा एकमेकांशी बोलायला जाता ते आहे. आणि दुसरा यातला जो सगळ्यात महत्त्वाचा आहे की मला वाटतं की जेव्हा जी गोष्ट आपल्या जवळ असते ना तेव्हा त्या गोष्टीची आपल्याला खरंच किंमत नसते. म्हणजे जेव्हा आपल्याला अवेलेबल म्हणजे पूर्वी खूप मुलं शाळांमध्ये शिकायसाठी हॉस्टेलवर जायची, वर्षभर त्या हॉस्टेलवर राहायला लागायचं, तेव्हा ती मुलं वाट बघायची की मी घरी कधी जाणार आहे. आणि मग जेव्हा तुला ते 6 महिने घरी जाता येत नव्हतं ना तेव्हा तुम्ही पत्र लिहायचात आईला, वडिलांना, तुमच्यासोबत भावंड असतील तर त्या भावंडांना, आणि त्यातून तुमचे कनेक्शन्स एस्टॅब्लिश व्हायचे का? तर त्यातून भावना व्यक्त व्हायच्या, तसं बोललं जायचं. आता माहिती आहे ना की मी एक रिंग मारली की आई दुसऱ्या मिनिटात कॉल करणार. म्हणजे आपण ती जे कनेक्शन आहे ना ते आपल्याला माहिती आहे की हे आहेच आहे आपल्याजवळ. त्यामुळे मग आहे तर मग फार फिकीर कशाला करायची? मग प्रत्येक वेळेस विचारायची गरजच आहे का? मग नाही वाटत तसं आता, किंवा ठीक आहे ना आता नाही थोड्या वेळानं करू.
आणि तुमची आजूबाजूची जी व्यवधानं आहेत ती व्यवधानं वाढली आहेत खूप. म्हणजे तुम्ही आजूबाजूच्या सगळ्या याने इतके गुंतलेलो असतो आपण. ॲक्च्युली तसं पाहिलं ना तर फार गुंतलेलो पण नसतो. म्हणजे आता आपण आपला सगळ्यांचा ओव्हरऑल जर वेळ कॅल्क्युलेट केला ना तर सगळ्यात जास्त वेळ आपण मोबाईलवर घालवतो, कुठल्याही क्षेत्रातला आणि कोणी म्हणू असू दे, विच इज म्हणजे व्हेरी अनप्रोडक्टिव्ह. पण तो वेळ हवा आहे आपल्याला आता, कारण की माणूस प्रत्येक ठिकाणी या व्यवधानांमधून बाहेर निघण्यासाठी एक स्वतःचा विरंगुळा शोधतो. तो विरंगुळा त्याला ज्या गोष्टीत मिळेल त्या गोष्टीमध्ये तो तेव्हा तेव्हा रमतो. आणि मग जे समोर नाही आहे, जे समोर नाही ते दिसत नाही, बरोबर. मग त्याचा विसर पडतो आणि मग ती जी संवादाची दोरी असते ती तुटते, खुंटते कुठेतरी. पण मग या सगळ्यात असं झालंय का की हल्ली बिझी असणं म्हणजेच खूप काहीतरी करतोय असं असणं? कारण आपलं सतत स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करतोय, किंवा असं म्हटलं तरी जातं की मी खूप बिझी आहे बाबा. जसं आता तुम्ही म्हणालात की आपल्याकडे मोकळा वेळ असतो पण आपण तो स्क्रोल करण्यात किंवा सोशल मीडियावर जास्त घालवतो. आता हे स्टेटस झालं की मी बिझी आहे म्हणजे मी काहीतरी मोठं करतो? निश्चितपणे. म्हणजे खूप लोकांना असं वाटतं. म्हणजे मला सांगा ना, व्हॉट्सअपच्या स्टेटसवर ते आय एम बिझी राईट नाऊ किंवा काय लिहितात अजून दुसरा काहीतरी शब्द आहे, ॲट वर्क, हां, किंवा नो कॉल, व्हॉट्सअप ओनली वगैरे, हे जे काही आहे, सगळी माणसं खरंच असतात काय इतकी बिझी? म्हणजे तुम्ही एखाद्या राज्याच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांना जरी मेसेज केला तर ते सुद्धा वेळ काढतात आणि तुम्हाला रिप्लाय करतात. बिझी असू शकतो ना माणूस, एक राज्याचा डोलारा सांभाळणारा माणूस, किंवा आपण म्हणूयात की मोदीजी आहेत समजा, बिझी असू शकतात हे, पण ते काढतात ना वेळ. म्हणजे ते तर मध्यंतरी बऱ्याच ठिकाणी जातात, कुठल्या कार्यक्रमांमध्ये पण जातात, कुठे ढोल वाजवताना दिसतात तुम्हाला, हे करतात, सेल्फीज वगैरे पण काढतात. त्यांच्या एवढे तर बिझी नाही आपण कोणी. पण मग ते दाखवण्यात आहे की तुमचा बिझनेस जो आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे की मी बिझी आहे, मी बिझी आहे. खरं पाहिलं ना तर इतकं काम नसतं आपल्याला. आणि आपला जो म्हणजे एक मानवी स्वभाव आहे ना, त्या मानवी स्वभावात आपण खूप वेळ फक्त काम या एकाच मोडमध्ये राहू पण शकत नाही. काही माणसं असतात की जी खूप वर्कहोलिक असतात आणि ती करतात. तुम्ही असं म्हणजे खूप माणसं बघितली असतील अशी की जी तुम्ही जर बसलात आणि काम करता, त्यामध्ये जर तुम्ही थोड्याशा वायफळ गप्पा मारायला लागलात ना की तो माणूस पटकन घेतो आणि तुम्हाला परत त्याच मुद्द्यावर आणतो की बस झाला मधला टाइमपास, आता आपण मुद्द्यावर कामाचं करू. पण ही अशी माणसं ना खूप लिमिटेड असतात. ती सगळ्यांना ते जमत नाही. आणि त्यातही माझं स्पष्ट मत आहे की स्वतःसाठी, स्वतःच्या मित्रांसाठी, सर्कलसाठी वेळ काढणं, त्याच्यासोबत वेळ घालवणं. म्हणजे आपण आयुष्य जगतो म्हणजे काय करतो, या सगळ्यांच्या सोबत एकमेकांच्या. एकटं मी एकटाच आहे. म्हणजे इतकं छान मोठं घर बांधलंय, छान ऑफिस आहे इथे, मी एकटाच आहे इथे. कितीही चांगलं असेल, किती छान AC लावला, TV लावले, हे लावले, किती वेळा तुम्ही नेटफ्लिक्स बघाल, बाकी OTT हे करत, थोड्या वेळाने जाणवेल ना कोणी नाही आजूबाजूला. आपण समूहाने राहणारी प्रजा आहोत आणि त्या समूहाला एकमेकांशी जोडतात आपल्या जाणीवा, आणि त्या जाणीवा जागृत असण्यासाठी संवाद सुद्धा तितकाच महत्त्वाचा. अगदी. तुम्ही गेली 1.5-2 वर्ष झालं याच सगळ्या प्रवासावरती तुमचा अभ्यास करताय, किंवा त्या सगळ्या सतत प्रवासाचा धांडोळा घेताय असं म्हणूयात आपण. हो. या प्रवासातनं काय नेमकं साध्य होत आहे? मला असं खूप स्पष्टपणे वाटत होतं. म्हणजे आता आपण जसं जगतो ना, खूप वेगवान आयुष्य आहे. म्हणजे खूप वेळ प्रवासात जातो आणि आपण फार संवाद नाही आहे, फॅमिलीजमध्ये संवाद नाही आहे. आणि या सगळ्या ह्याच्यात मला असं वाटत होतं की आपण जगणं विसरतोय का? म्हणजे आज मला पैसे कमवायचे आहेत, आज मला खूप काम करायचं आहे, खूप काम करायचं आहे, खूप पैसे कमवायचे आहेत. हो, पैसे कमवायचे आहेत मला आणि त्यातून काहीतरी मिळवायचं सुद्धा आहे. आणि ते टार्गेट असायलाच पाहिजे, ते गोल असायला पाहिजे प्रत्येकाचं. पण रोजचं जगणं हे उद्यासाठी का असावं? मग मी आजचा दिवस का नाही जगत? म्हणजे आज मी या क्षणी जे करतोय त्या क्षणाचा, त्या कामाचा आनंद पण मला घेता आला पाहिजे ना. मी रोज जर उद्याचाच विचार करायला लागलो की मी उद्या काय असणार आहे, पुढच्या 5 वर्षांनी काय असणार आहे, 10 वर्षांनी काय असणार आहे. म्हणजे ते तो ऋतिकचा पिक्चर होता ना, जिंदगी ना मिलेगा दोबारा, त्याच्यात तो कटरीनाचा आणि त्याचा संवाद आहे बघा, की तो सांगतो की माझं हे प्लॅन आहे, इतक्या वर्षी मी रिटायर होणार आहे. त्याला गॅरंटी तुला काय आहे की तू इथपर्यंत जगणार आहेस म्हणून? तर ती येत नाही गॅरंटी. म्हणजे मी ज्या फेजमधून, मला ना 2014मध्ये कॅन्सर झाला होता आणि मी ज्या डॉक्टरकडे गेलो, त्या डॉक्टरकडे गेलो आणि तिथे बसलो. डॉक्टरला ने विचारलं की कोण आहे पेशंट? तर मी म्हटलं मीच आहे. तर तो एकदम हे झाला की अरे तुझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पण त्या डॉक्टरने मला सांगितलं की तू 6 महिने जगू शकशील, फार फार, याच्यापेक्षा जास्त काळ तू काही जगू शकणार नाही. आणि त्याच्यानंतर ती फाईट सुरू झाली, कॅन्सरची फाईट, ते मेजर ऑपरेशन्स, त्याच्यातलं सगळं प्रोसेस. त्या सगळ्या ह्याच्यात जर मी कुठे वाचलं असेल ना, तर माझी फॅमिली, माझी बायको माझ्यासोबत होती,
आणि त्याच्यात मी महिनाभरात रिकवर झालो आहे. आता 2014 झालं होतं ते. त्या एका इम्प्रेशन खाली जर मी असं समजून चुकलो असतो की आता नाही संपले सगळं, हे तर होत नाही. पण मला तिथे असा प्रश्न पडत होता की मग माझं रोजचं आयुष्य म्हणजे मी जर त्याच वेळेस जर संपणार होतो तर मग कदाचित अशी जेव्हा कलाटणी येते तुमच्याकडे तेव्हा तुम्हाला हा प्रश्न पडायला लागतो. आणि हा प्रत्येक मनुष्याला पडणारा बेसिक प्रश्न आहे की मी कोण आहे. आणि आपल्याला वाटतं की हे खोदावं की आपण हे कुठून आलंय, हे जे मूळ आहे माझं ते कुठून आलंय, मी कुठला आहे, मी माणूस आहे म्हणजे नेमकं काय आहे, माझ्याचे जे विचार आलेत, माझ्या भोवतीचं जे सराउंडिंग आहे, माझा जो भवताल आहे तो भवताल नेमका कुठून आलाय, काय आलाय, त्याची उत्पत्ती काय. आणि हे प्रश्न पडायला लागतात जेव्हा तुम्हाला एखादा शॉक बसतो. तुम्हाला काहीतरी वाटतं की नाही मी जे जगतोय ते कदाचित मी जगतच नाहीये, मी फक्त दिवस काढतोय. तर ते दिवस काढणं आणि जगणं याच्यातला फरक शोधायच्या नादात मी त्या दिशेने गेलो थोडंसं. आणि मग मला लक्षात आलं की अरे खूप चांगली म्हणजे आपणच नाही जगत होत, इतर म्हणजे समाज म्हणणार नाही मी, जीवसृष्टीतली इतर सुद्धा लोक आहेत, इतर सुद्धा प्राणी आहेत, ते सुद्धा जगतात. झाडं, फुलं, पक्षी, प्राणी ते सुद्धा जगतात. आणि त्यांच्यामध्ये आणि आपल्या जगण्यामध्ये खूप सिमिलॅरिटीज सुद्धा आहेत. आणि मग मला वाटलं की त्याचं रिमाइंडर पाहिजे आपल्याला आता, की आपला जन्म कशासाठी झाला आहे. तो जन्म म्हणजे फक्त पैसे कमवण्यासाठी, 24 तास राबण्यासाठी आणि याच्यासाठीच नाही आहे, तर तो जगण्यासाठी आहे. हे आयुष्य आपण म्हणतो ना एकदाच आयुष्य मिळतं. अगदी. आणि यालाच समर्पक थोडंसं थांबवून मी म्हणेन की तिखट साखरची टॅगलाईनच आहे जगण्याची गोष्ट. जगण्याची गोष्ट. वा, क्या बात आहे. ते सोपं आहे लाईनमध्ये. म्हणजे आता मला खूपदा असं वाटतं की आपण एखाद्या छान नयनरम्य ठिकाणी गेलोय, मस्त छान वातावरण आहे, धुकं पडलंय सगळीकडे, धबधबा आहे, त्या धबधब्याचे तुषार तुमच्या अंगावर उडत आहेत. आत्ता 99% तू अशा कुठल्याही लोकेशनवर जा, तिथे तुला लोक डोळ्यांनी ते पारणं फेडणारं दृश्य पाहताना दिसणार नाही, ते स्क्रीनमधून बघतात. 10 मिनिटं तो फोन खाली ठेवा, ते जे काही तुषार अंगावर पडत आहेत ना तुमच्या, त्याचा फील घ्या, ते जाणून द्या. नाही बघायचं असेल तर 10 मिनिटं डोळे बंद करा आणि बसा. त्या निसर्गाचा स्वतःचा असा एक आवाज असतो. आणि त्यात ना म्हणजे हे नैसर्गिक मी म्हणेन मेडिटेशन आहे हे एक प्रकारचं. अशा वातावरणामध्ये ते की वातावरण तुम्ही फक्त उघड्या डोळ्यांनीच बघू शकता असं नाही आहे. तुम्ही डोळे बंद करून सुद्धा त्या सगळ्या वातावरणाचा, त्या आवाजाचा, इतके सुंदर आवाज आपल्या निसर्ग चक्रात सगळ्या सृष्टीमध्ये तयार होत असतात, ते आवाज ऐकायला. पण काय झालंय आपल्याला प्रत्येक गोष्ट पुढच्यासाठी साठवून ठेवायची आणि आजचं जगणं नको आहे. मग आता आपण किती फोटो काढतो आता, म्हणजे आपल्याकडे मोबाईलमध्ये कॅमेरा आला आणि तेव्हापासून आपण सातत्याने फोटो काढतोय, हे काढतोय, नंतर किती वेळा बघतो ते. म्हणजे हल्ली मी रिसेंटली आता एक लग्नसुद्धा अटेंड केलंय. इतका लग्नाच्या फोटोजचा आटापिटा की त्यात मला असं वाटत होतं की त्या दोघांनी, तुम्ही आता तुमचं पण आताच नवीन लग्न झालंय ना, तर ते मुवमेंट जो एन्जॉय करायचा आहे हातून, आणि तो ना तुमच्या दोघांचा मोमेंट आहे, तुमचं कनेक्शन. मी जे म्हणतो ना की तो जो धागा असतो दोघांमधला, जाणीवेचा, सहवेदनेचा, संवेदनेचा, तो धागा जोडण्याची जी वेळ आहे ना, त्यावेळेस आपण सगळं दुसऱ्याच कुठल्या तरी माणसाच्या बोटावर नाचतोय आणि नेमका तो क्षणच जगायचा राहून जातो. तर तो मिस होता कामा नये यायच्या. पण मग ह्या सगळ्यामध्ये असं आहे का की आता दाखवण्यासाठी काही गोष्टी केल्या जातात की मला दाखवायचं आहे, म्हणजे सेटलची व्याख्या चालली तशी झाली की माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे घर आहे आणि मी ते दाखवतोय लोकांना, आणि मी कुठेतरी रोज छान 5 days वीक एन्जॉय करून सॅटर्डे संडे बाहेर गेलोय फिरायला, तिथला मी पोस्ट टाकतोय, म्हणजे मी जगतोय. ही कन्सेप्ट कुठून आली आणि ही का जनरेट झाली असं? नाही, आता मला वाटतं की ही सोशल मीडिया जेव्हापासून सुरू झालं, म्हणजे फोटो काढणे वगैरे, म्हणजे पूर्वी आपल्याला कधी असायचं की फार मला वाटतं की सर्वसामान्य जो माणूस आहे ना आपल्या इथला, तो त्याच्या आयुष्यात एकदाच सेलिब्रिटी असायचा, त्याच्या लग्नात आयदर. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे सेलिब्रिटी होण्याचं दुसरं कारण नसायचं. म्हणजे नटायचं काय, ते मुली हातावर मेहंदी काढणार, म्हणजे मुलं पण काढायची आपल्याकडे, तर हे करणार, तयार होणार, किंवा मुलं पहिल्यांदाच कधी फेशियल वगैरे असं करून जर तयार होत असतील तर ती कदाचित लग्नात व्हायची आणि तेवढ्याच पुरता तो त्याचा सोहळा असायचा. आता असं आहे की प्रत्येकाला रोज सेलिब्रिटी व्हायचं आहे. म्हणजे मी काय केलंय हे इतर कोणाला जर दाखवलं नाही तर आजचा दिवस वाया गेला, अशासारखी परिस्थिती. आणि ही मेंटल बॅरियर घेऊन चालले लोक. म्हणजे आज फोटो टाकल्यानंतर लोक दर मिनिटाला चेक करतात की याला किती लाईक्स आलेत, आणि त्यातून मिळतं काय. अल्टिमेटली तसं पाहिलं तर काहीच मिळत नाही.
म्हणजे बहुतेक वेळेस नंतर तुम्ही त्या व्यक्तीला जेव्हा लाईक करणाऱ्या भेटत असाल हे करत असाल तेव्हा कदाचित बहुतेक वेळेस त्याचा उल्लेखही होत नाही, अगदी. पण ते पुढच्यासाठी साठवायचं सगळं. आणि जेव्हा तुम्ही असं ह्या प्रोसेसमध्ये अडकता ना की तुम्हाला रोज, आणि आता काय झालं की ते एक प्रकारचं सोशल बॅरिगेज आलं आहे तुमच्यावर की माझा असा प्रेझेन्स हवा, मी जर या कार्यक्रमात जाणार असेल तर मला हे अमके. आता पूर्वी आपल्याकडे फक्त किती चांगल्यात चांगलं घरातल्या माणसातलं की 2 बाहेर जायची जोड असायची आणि 2 घरात असायचे. आता असं राहिलं का? आपण किती भयंकर खरेदी करतो आता. म्हणजे तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत पूर्वी करत होतात त्यातली वर्षातून एक दिवाळीची खरेदी असायची, आमच्या वेळेस वाढदिवसाच्या दिवशी एक ड्रेस घेतला होता वर्षातून, त्याच्या व्यतिरिक्त नाही. का? तेव्हाची गरज तेवढीच होती. आता तुम्हाला असं आहे की मी या फोटोतला म्हणजे या ड्रेसमधला फोटो फेसबुकला या वर्षात या दिवशी टाकलेला आहे म्हणून तो आता परत टाकायचा, आणि तो म्हणून आता परत टाकायचा नाही, म्हणून दुसरा ड्रेस हवा आहे, म्हणून दुसरे. आज तुमच्या ड्रेसमध्ये आणि तुम्ही कशी दिसता याच्यात फक्त तुम्हाला इंटरेस्ट होतो. मला वाटत नाही फार लोकांना, म्हणजे फार फार तुमच्या आईवडिलांना, तुमच्या बायकोला वाटत असेल किंवा तुमच्या नवऱ्याला वाटत असेल की तुम्ही कसे दिसता, तुमचा प्रेझेन्स कसा आहे वगैरे, पण आपल्यात आपणच इंटरेस्टेड असतो. पण ह्या वागण्यातून काय होतं, आपल्यातला इंटरेस्ट आपण घालवत चाललो आहे हळूहळू हळूहळू. तर स्वतःच्या जगण्याकडे लक्ष नाही, स्वतःच्या विचारांकडे लक्ष नाही, स्वतःकडे बघत नाही आपण आतमध्ये. स्वतः जे कधीतरी म्हणतो ना आपण की आत्ताच्या याच्यात जर सगळ्यात मोठा क्रायसिस काय असेल तर माणूस ना या सगळ्या कन्फ्युजनमध्ये आयडेंटिटी क्रायसिसमधून जातोय असं मला वाटतं. की त्याला नेमकं कळतच नाही की हे सगळं तो कशासाठी करतोय. हे फक्त तो याच्यासाठी करतोय कारण सगळे करतात. मी काय करतोय, मी कशासाठी करतो. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की काल जर सर तुम्ही एक फोटो टाकला होता फेसबुकला, तो का टाकला, तर सगळ्यांनी टाकला. काल इलेक्शनचा फोटो, ते बोट दाखवलेला, म्हणून सगळ्यांनी टाकला. एकाने सांगितलं तुम्हाला की शाई पुसली की जाते, तुम्ही सगळेजण शाई पुसून टाकायला लागले. त्याने दिला ना तुम्हाला अनुभव एक. म्हणजे आपण म्हणतो ना काय, पुढच्याला ठेच मागतो शहाणा, पण ते फक्त बोलायपुरतंच आहे. प्रत्येकाला ठेच लावूनच घ्यायची स्वतःला, प्रत्येक जण स्वतःला ठेचाळून घेणार आणि मगच शहाणपण येतं आपल्याला. तर तशा अँगलने चाललंय सगळं की जो प्रवाह आहे ना त्या प्रवाहासोबत जाऊयात वाहत. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं हा विषय जवळपास संपलाय किंवा थांबलाय असं मी म्हणेन. किंवा पण असंही आहे ना की जो प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचा प्रयत्न करतो, मग त्याला एक सामाजिक चौकटीतनं तो बाहेर पडतो आणि मग त्याला सगळ्याच विरोधाचा सामना करायला लागतो. आणि म्हणून मग प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं त्यापेक्षा नकोच. त्या म्हणजे शिवाजी जन्मावा तो दुसऱ्याच्या घरात, अशी जी काही म्हण आहे सिमिलरली तसा प्रकार आहे. पण अशी लोक किती आहेत की जी अशा सामाजिक सांस्कृतिक विषयांवर बोलून आणि हे करून हे करतात. म्हणजे तुमचा जो सगळा प्रवाह विरोध पोहण्याचा जो हे आहे तो फक्त फेसबुकच्या रील्स आणि ह्याच्यापुरतच मर्यादित आहे. तसंही त्याच्यात काय विशेष लागणार आहे. म्हणजे आता आज मी फोटो टाकला काय आणि उद्या नाही टाकला काय, याच्यात समाजाने विरोध करण्याचं काहीच कारण नाही. समाज कशाला विरोध करतो. मुळात तुम्ही टाका किंवा नका टाकू, तुम्ही टाकला तरी त्याची समाजाला गरज नाही, तुम्ही नाही टाकलं तरी सुद्धा त्याची समाजाला गरज याची जाणीव होणं स्वतःला कळत नाही की हे गरजेचं आहे का, की हे दरवेळेस दाखवलंच पाहिजे का. बरं, की असे किती विषय लोक टाकतात की ज्याच्यात, म्हणजे आता मी खूपदा बघतो की आपण ज्याचा उल्लेख करतोय, आपण ज्याच्यावर बोलतोय, हे मी लेख खूपदा सोशल मीडियावर आणि या ठिकाणी करतो. माझा वाईटातला वाईट एखादा जो फोटो असेल त्याला जेवढे लाईक असतात त्याच्या 50% सुद्धा लाईक अशा वैचारिक लेखांना येतात. का? कारण की तेवढं वाचून विचार करून स्वतःच्या आतमध्ये डोकावून इतकी मेहनत कोण घेईल. त्याच्यापेक्षा माणूस दिसला ना की त्याचा फोटोही न बघता आपला याला आपली नोंदणी करायची आपल्याला फक्त वाईट वाटतं म्हणजे साहजिक आहे. म्हणजे आता पण कसं झालंय, एक आहे की त्याच्यामध्ये ना काही लोक असतात की जे निवडक तुम्हाला अगदी स्पेसिफिकली फोन करून सांगतात की नाही यातलं मला हे पटलं, हे पटलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझं माध्यम एक नाही आहे. म्हणजे मी जरी सोशल मीडियावर शेअर करत असलो तरीसुद्धा माझा लेख माझ्या वर्तमानपत्रात छापून येतो. आणि तिथला जो वाचक आहे ना तो ना खूप लॉयल वाचक आहे. तो रिस्पॉन्ड करतो तुम्हाला, आणि तो नुसता तसाच रिस्पॉन्ड नाही करत, तो मेलसुद्धा करतो आणि अजूनही तो पत्र पाठवतो. तो अजूनही त्याच्यावर व्यक्त होतो आणि तो सांगतो की हे तुम्ही लिहिलं होतं, हे मला कुठेतरी असं असं कनेक्ट झालं. आणि त्या एका पत्राने, त्यातल्या एका भावनेने आपल्याला वाटतं की नाही आपण जे पोचवायचं होतं ते पोचले. थोडक्यात पत्र हरवलं, मामाचं पत्र हरवलं आणि त्यापासून संवाद तुटला किंवा ती नाळ तुटली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तिथून तुटलंच आहे. म्हणजे आता लिहून पत्र पाठवायची जी पद्धत आहे ती आता जवळपास
लोकांनी बंद केलेली आहे, म्हणजे बहुतेक ठिकाणी लोकल येत नाही. आता माझी एक ना संवादाची पद्धत आहे. जनरली कोणी कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन पाठवतं किंवा हे पाठवतं, तर मी जर समजा त्यांच्या कार्यक्रमाला पण जाऊ शकत नसेल ना, तर एक 3 ओळीचं तरी पत्र त्या लोकांना पाठवतो. मला खूपदा ती लोकं भेटल्यानंतर असं वाटतं की अरे खूप दिवसांनी पत्र आलं की आम्हाला, म्हणजे असं वाटलं की काहीतरी आलं. म्हणजे जनरली काय येतं हल्ली सगळ्यांच्या घरी कुरिअर येतं, आणि दुसरं म्हणजे पत्र कुठली येतात, बँकेची EMI रिमाइंडर्स, किंवा इन्व्हेस्टमेंटचे, तुमच्या जनरली भविष्यासाठी केलेल्या इन्व्हेस्टमेंट. त्याच्या व्यतिरिक्तपणे कोणीतरी 4 ओळी आपल्यासाठी लिहून पाठवल्या आहेत अशी ही येत नाही. म्हणजे आपण मगाशी जे बोललो की जे मेसेजमधून होत नाही ते त्या 4 ओळीतून त्या माणसांपर्यंत पोचतं. का तर मी फक्त एवढं कळवत असतो की मी आलो नाही तुझ्या कार्याला, पण माझ्या शुभेच्छा आहेत तुझ्यासोबत किंवा काय, त्या याने एक प्रकारची तुमची त्या माणसाशी ना एक अशी लिंक एस्टॅब्लिश होते आणि तो बॉन्ड तयार होतो. मला वाटतं हा बॉन्ड आहे ना, हा जास्त इम्पॉर्टंट आहे इतर गोष्टींपेक्षा. पण आपण आत्ता म्हणतो की हा सगळा काळ, ही काळाची देण आहे आपण म्हणून, पण मग काळच वाईट आहे की खरंच माणूस माणसापासून दूर गेला? नाही, मला वाटतं की काळ ना बदलत असतो. म्हणजे जसे व्हेरिएशन्स आपल्या जगण्यामध्ये येतात किंवा जसं बदल आपल्या जगामध्ये झालाय ना, असेच बदल इतर प्राण्यांच्या पण जगामध्ये झालेत. अगदी. पण त्यांनी जगणं नाही बदललंय, त्यांचं जगणं अजून तसंच सुरू आहे. हा संवादाची पद्धत वेगळी. म्हणजे मी तुम्हाला किस्सा सांगतो. आपला वेल मासा माहीत असेल तुम्हाला, महाकाय प्रचंड वेल मासा असतो. त्या वेल माशाची सगळ्यात बेस्ट कपॅसिटी माहिती आहे काय? तो आपल्यापासून जवळपास 1400 ते 2000 किलोमीटर अंतरापर्यंतच्या इतर माशांशी कम्युनिकेशन करू शकतो. अच्छा. तो समुद्राच्या आत अशा प्रकारच्या साऊंड वेव्स तयार करतो, ज्या खूप लोअर फ्रिक्वेन्सीच्या साऊंड वेव्स असतात. त्या साऊंड वेव्स क्रिएट करून तो एकमेकांशी संपर्क साधतो आणि त्यांच्यामधलं कम्युनिकेशन हे करतो. आता त्याच्या जगण्यात त्याने नाही बदल केला आहे, पण इथे ना माणसाने एक खूप मोठा घोळ घालून ठेवला आहे. ही त्या 2 माशांमधली जी 1000 आणि 2000 किलोमीटर अंतरापर्यंतची असलेली, याच्यामधले जर ध्वनी तरंग तोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माणसाने केलंय. आपण समुद्रात ज्या बोटी सोडल्यात महाकाय, त्या प्रचंड आवाज करतात आणि त्या प्रचंड आवाजामुळे त्या वेल माशांचा आपसातला जो संवाद असतो ना, तो संवाद खुंटतोय. आपण आपले संवाद एस्टॅब्लिश करतोय, पण इतरांचे संवाद किंवा इतर जी इकोसिस्टीम आहेत त्या इकोसिस्टीमचा आपल्या सगळ्या ओव्हरऑल जगण्यामध्ये ना कुठेही समावेश नसतो. पण मग त्यांनी काय केलं, त्यांनी सोडला का, त्यांची रेंज कमी झाली आहे, पण संवादाची पद्धत तीच आहे. ते त्याच मोडमध्ये कम्युनिकेशन करतात अजूनही. आपलं कम्युनिकेशनची पद्धत जी आहे ती टेक्नॉलॉजीनुसार बदलते. इतर प्राण्यांचं तसं होत नाही. त्यांची कम्युनिकेशनची जी पद्धत असते ती त्यांच्याच पद्धतीने करतात, पण त्याच्यात जर अडथळे आणण्याचं काम कोणी करत असेल तर तो माणूस आहे. आणि मला वाटतं तिथे माणूस चुकतो, की आपल्याला वाटतं की मी किंवा माझ्या भोवतीचं जग म्हणजे संपूर्ण जग आहे. तर आपण या अवघ्या पृथ्वी तलावरचं जे आपली सगळी इकोसिस्टीम आहे त्या सिस्टीमचा एक अत्यंत सूक्ष्म पार्ट आहोत आपण, म्हणजे जग नाही. आणि हे मला वाटतं कुठेतरी आपण विसरतोय आणि त्याचे परिणाम आपल्याला ह्या सगळ्या आपल्या ओव्हरऑल सगळ्या समाजावर, आपल्यावर, मला वाटतं की समाजाचा विचार खूप नंतर येतो, ते स्वतःवर होतात परिणाम हे आपण लक्षात घेत नाही. ते या सगळ्या प्रवासामध्ये जो काही फास्ट पेस लाईफ आपण म्हणतोय त्याला एक गती प्राप्त झालेली आहे, त्याचं सगळं मागे पडत चाललंय. हो, निश्चित गती आहे आणि ती गती असायला पाहिजे. माझं गती असण्याच्या बाबतीत काहीच दुमत नाही, पण ती गती असताना तुम्ही कोण आहात या प्रश्नाचा वारंवार माणसाने विचार करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यात आणि इतर प्राण्यांमध्ये ना एक सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे. आपली बुद्धिमत्ता ज्या पद्धतीने, आपला मेंदू ज्या पद्धतीने विकसित झाला आहे, तितका मेंदू विकसित होणारा झालेला दुसरा कुठलाही प्राणी या पृथ्वी तलावर तरी आजवर जन्माला आलेला नाहीच आहे. तो आपल्याला जेव्हा जाणीव झाली की आम्हाला कळतंय, आम्हाला कळायला लागलं, आणि आपण ज्या अगदी छोट्या चाकाच्या शोधापासून मग नंतर आगीचा शोध आणि त्यानंतर ही सगळ्यात मोठी जी मी म्हणेल की मानवी आयुष्यात झालेली क्रांती म्हणजे आपल्याला लागलेला भाषेचा शोध. की आपल्याला आवाज, आपले टोन्स, व्हेरिएशन्स, म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टी असतात ना की इतर प्राण्यांमध्ये, सगळ्या प्राण्यांमध्ये, माणसामध्ये माहिती आहे एक अवयव असा आहे आपला की जो आपण जन्माला आल्यानंतर काही वेळाने शिफ्ट होतो. म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येतं ना त्याचं जे स्वरयंत्र असतं ना ते खाली असतं. तो जेव्हा बाळ दूध पितो ना, ते बाळ दूध पिताना त्याची जी पद्धत आहे, म्हणजे सर्वमान्य पद्धत असं म्हणते की तो सक्शन करून दूध पितो. तर जेव्हा दूध प्यायला लागतो आपण
तर अशा वेळी जर ते दूध पितानाच जर बोलणं आणि ही जर प्रोसेस केली तर ते बाळ गुदमरून मरू शकतं. हो. त्यामुळे बाळाला पहिल्या काही काळामध्ये, काही महिन्यांमध्ये ते स्वरयंत्र हे घशाच्या खाली दिलेलं असतं आणि ते वर दिलेलं असतं आणि नंतर ते घरंगळत खाली येतं. किती सिस्टमॅटिकली आपल्या सगळ्या गोष्टींची ही बांधणी केलेली आहे. आणि नंतर मग आपल्या हे जे लॉरिंग्स आणि हे जे सगळं डेव्हलपमेंट आहे आपलं आवाजाचं, म्हणजे तुम्ही बघितलं असेल की एक 10व्या वगैरे वर्गात असतो ना आपण, त्याच्यानंतर पण आपला कंठ फुटतो म्हणतो. अचानक आपला आवाज जो आधी असा सौम्य कोमल असा आवाज असतो तो आवाज बदलतो. इतकं व्हेरिएशन करून या निसर्गाने आपली रचना केलेली आहे. आणि मग त्यात आपल्याला सगळ्यात लाभलेलं, सगळ्यात जर सुंदर काही माध्यम असेल जे आपण, मला वाटतं माणसाच्या बुद्धीचा पहिला खरा आविष्कार की ज्याने त्याचं, म्हणजे अग्नी हा आहेच की त्याच्यामुळे त्याला पुढचे सगळे मार्ग सोपे झाले, पण त्याही पेक्षा जाणीवा ज्या समृद्ध झाल्या त्या भाषेमुळे झाल्या. आणि ती भाषा विकसित होण्यात माणसाच्या ही जी सगळी सिस्टीम आहे, नॅचरल सिस्टीम, या नॅचरल सिस्टीमचा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि ती सिस्टीम जोपर्यंत आपण समजून घेत नाही आणि त्याच्या ओघात उतरत नाही, त्या जाणीवा तुटत चालल्या. ते जे डिस्कनेक्शन येतं ना, ते जाणीवा तुटण्यामुळे होते. एकमेकांबद्दलचा म्हणजे संवाद हरवणं हे त्यातलं जरी कारण असलं तरी ह्युमन कनेक्शन जे आहेत ना ते लूज होत आहेत आता. ती जितके एस्टॅब्लिश करायचा आपण प्रयत्न करू, मला वाटतं आणखी समृद्ध होत जाऊ, की इथे थांबलंय असं नाही. कंटिन्युअस प्रोसेस आहे. जसं इव्होल्युशन झालंय आधीपासून, तसंच अजूनही होईल आणि यापुढे गोष्टी बदलतील. फक्त माणसाने माणूस होण्याचा प्रयत्न करायला हवा. दॅट इज द बेसिक. माणूस होण्यासाठी जे लागतं, आता माणूस होण्यासाठी ना असं खूपदा लोक म्हणतात की काय, की मी जगण्यासाठी काय लागतं. मी म्हणतो की खूपदा तुम्ही समाज वगैरे पुढे काय होणार आहे वगैरे ना, याचा कशाचाही विचार करू नका. तुम्ही तुमचे कसे नीट राहू शकता याचा जरी विचार केला ना तरी समाज, प्रत्येक माणसाने मी माझी ही ठरवलेली जी चौकट आहे की ज्याला मी सर्वमान्य सामाजिक चौकट म्हणतो, ती चौकट तंतोतंत फॉलो करण्याचा जर प्रयत्न केला तर याच्या व्यतिरिक्त काही वेगळं सामाजिक अभिसरण करण्याची गरज आहे का. प्रत्येक जण जर याच्यात करेक्ट झाला, म्हणजे एक सुडोमी नावाची गोष्ट आहे, ते सुडोमीच्या म्हणजे असं म्हणतात की एक सुडोमी नावाचं गाव होतं आणि त्या गावामध्ये एक प्रकारचा रोग म्हणजे अनैतिकता पसरत चालली होती. म्हणजे कोणी कोणासोबत व्याभिचार करतंय, कोणी नातं शिल्लक राहिलं नाही. म्हणजे बहीण भाऊ, नवरा बायको, वडील मुलगा, वडील मुलगी, असं काहीही शिल्लक राहिलं नाही. आणि तो रोग असा प्रचंड त्या गावामध्ये पसरायला लागतो. आणि एक माणूस असतो कोणीतरी, तो जसा सांगतो की अरे तुम्ही करताय ते चुकीचं आहे आणि तुम्ही सातत्याने करू नका, हे करू नका. आणि तो सतत सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतो की हे चुकतंय तुमचं काहीतरी, हे करू नका असं. आणि मग हळूहळू तो रोग बाजूच्या पण गावात पसरवतो, तिथेही जातो तो, तिथेही सांगतो परत लोकांना की असं करू नका, तुम्ही चुकीचं करताय वगैरे. कोणीतरी विचारतं त्याला की तू वेडा आहेस का, सगळेजण एन्जॉय करतात तिकडे, सगळ्यांना हेच बरं वाटतंय, तर तू एकटा का हे करत बसला सातत्याने. तो खूप चिडून माणूस विचारतो, तो तेव्हा बोलतो की मी तुमच्यासाठी करतच नाही ॲक्च्युली. जेवढ्या वेळेला मी हे तुम्हाला सांगतोय की हा व्याभिचार आहे, तेवढ्या वेळेला मला रिमाइंड होतं की हा व्याभिचार आहे, हे चुकीचं आहे आणि हे मला करायचं नाही आहे. बघा तुमचं अख्खं गाव बरवटलंय, मी एकटाच फक्त वाचलोय. फक्त स्वतःपुरता जरी विचार केला तरी सुद्धा अख्ख्या समाजासाठी तो ऑटोमॅटिकली लागू पडतो. मला वाटतं हे आपण विसरत चाललोय. आणि मग स्वतःकडे लक्ष देणं जेवढं कमी करू आपण, तेवढं मग आपण समाजाच्या इतर प्रवाहासोबत ऑटोमॅटिकली ओढले जातो. मग तो समाज ज्या दिशेने जायला लागतो, ऑलरेडी असलेले एस्टॅब्लिश असलेले वैचारिक प्रवाह जसे बदलायला लागतात तशी माणसं बदलायला लागतात. पण असं म्हटलंही जातं ना की स्वतःपुरता विचार करतो म्हणून त्याला नावही ठेवली जातात समाज, की अक्कलपोटी माणूस आहे बाबा, स्वतःचा फक्त विचार करतो. समाजाने कोणाला नावं नाही ठेवली. समाजाने बाबासाहेब आंबेडकरांना नावं ठेवली, समाजाने महात्मा फुलेंना नावं ठेवली, अगदी टिळकांना नावं ठेवली, समाजाने महात्मा गांधी सुद्धा सोडलेले आहेत. जर तुम्ही आम्ही कोण की आपण इतका विचार करायचा की समाज काय बोलेल, तर आपण आपलं समाजातलं असलेलं स्थान तेवढं महत्त्वाचं आहे का की आपण म्हणतोय त्या गोष्टीने समाजावर तितका परिणाम होणार आहे. हे मी मगाशी म्हटलं ना तुम्हाला, हे आपल्याला वाटत असतं की कोणीतरी ठरवेल, कोणीतरी करेल. म्हणजे हे सुद्धा तसंच आहे, जे पुढची पुंजी जमा करून ठेवण्यासाठी आजचा दिवस सोडून देणे तसंच आहे. बोलतील ना, या लोकांना नाही का हे करणार. म्हणजे आता मला त्या दिवशी बोलताना असं जाणवलं की माझ्या मुलाला कुठं बाहेर आता परदेशी शिक्षण घ्यायला जायचं, तर त्याने येऊन सांगितलं की तिकडे ना ॲजिटेशन सुरू आहेत, ते इंडियन्सच्या विरोधात वगैरे वगैरे असं तसं.
मी असा सहज विचार केला, मी त्याला काही म्हटलं नाही त्या विषयात, पण मी असा विचार केला म्हटलं की अरे जेव्हा आपला अख्खा देश इंग्रजांच्या ताब्यात होता तेव्हा महात्मा गांधी बाहेर जाऊन शिकले. बाबासाहेबांसारखा असा माणूस की ज्याला इथल्या शाळेत सुद्धा बाजूला बसवलं जायचं ते बाहेर जाऊन शिकले. त्यांच्या डोक्यात जर हा विचार आला असता तर ते आयुष्यात आंबेडकर किंवा गांधी होऊ शकले नसते. पण आता आपला कम्फर्ट झोन असा डेव्हलप झाला आहे, त्याचा दोष नाही आहे, कदाचित त्याच्या आजूबाजूची परिस्थिती अशी डेव्हलप झाली, इतका कम्फर्टनेस त्या पोझिशनला आलाय की मला थोडासाही डिस्कम्फर्ट नको आहे, मला चालत नाही. म्हणजे मी आता गाडी घेणार आहे, पहिले बघणार मी बसून मला कम्फर्ट कसं आहे, गाडीची नीट काय या ठिकाणावरून त्या ठिकाणी बसून. मोबाईलची नीट काय आहे की तुमच्या दोन माणसांमध्ये दूर अंतरावर बसलेल्या माणसांमध्ये संवाद साधणे. आपण मोबाईलचा त्याच्यासाठी लिस्ट वापर करतोय आता. सगळ्यात जास्त मोठी नीट झाली आपली फोटो काढणे, मग इंटरनेटवर रील स्क्रीन करणे आणि बाकीचे सगळे गोष्टी. त्यातली जी मूळ संकल्पना आहे ती संकल्पना हरवली, गाभाच हरवत चालला, गाभा हरवत चाललाय. पण मग आपण असंही बघतो की हल्ली सध्या समाज खूप क्रूर झालाय, क्या गोष्टी घडतायत, थोडंसं काही भांडण झालं की थेट मारामारीपर्यंत किंवा खून करण्यापर्यंत गोष्टी बदलत गेल्या आहेत. ह्या घटना जेव्हा घडतात तेव्हा त्याचा सर्वच समाजावर परिणाम होतो. त्यामागे नेमकी काय कारण आहे? कारण आधी तर एवढा समाज क्रूर नव्हता, ही स्थित्यंतरच आहे. एवढी बदल होण्यामागची कारणं नेमकी काय असतात, तुम्हाला काय वाटतं? नाही, आपण सुरुवातीला मी जसं म्हटलं की माणूस जसा विकसित होत गेला आणि त्याने त्याच्या भाषा हे केल्या आणि मग काय झालं की संघर्ष आहे ना, हा संघर्ष खूप सुरुवातीपासून आपल्या आयुष्याच्या वाट्याला आहे. म्हणजे सुरुवातीपासून माणसाचं जर पहिलं भांडण झालं असेल कुठल्या गोष्टीवरून तर त्याचं भांडण झालं की अन्न संकलन जेव्हा करायला लागला माणूस, तो साठवून ठेवत नव्हता ना तोपर्यंत कशालाच काही प्रॉब्लेम नव्हता. जेव्हा तो साठवून ठेवायला लागला तेव्हा त्याच्यापेक्षा बलिष्ठ असणारी माणसं त्याने साठवलेलं आयतं मिळवायचा प्रयत्न करायला लागली आणि तिथे माणसांमध्ये संघर्ष निर्माण व्हायला लागला. तो हा संघर्ष जो आहे हा सुरुवातीपासून या सगळ्या प्रोसेसमध्ये आहेच. पण आताचा तो संघर्ष कशाचा होता? तो जगण्याचा संघर्ष होता. म्हणजे जे पोटाला लागणारं आहे ते पोटाला लागणारं मिळवण्यासाठीचा संघर्ष असायचा. आणि त्या संघर्षाने हळूहळू पुढे जेव्हा आपल्या भाषा विकसित झाल्या सगळं, तर माणसं त्यांच्या रंगांवरून व्हेरिएशन करायला लागली की हा या रंगाचा, तो त्या रंगाचा. म्हणजे तेव्हा सगळं जातबीत हे सगळं यायचं होतं. पण तुम्हीसुद्धा ते भेदाभेदाची जी लागण आहे ना ती तिथून येत गेली आपल्यामध्ये. आणि आत्ता असं आहे की आत्ता आपल्यामध्ये जाणीवा आहेत माणसामध्ये, ते माणसाच्या मनात कुठेतरी रुजलेल्या असतात पण त्या बोथट झाल्यात. मला जाणीव कोणाबद्दल वाटते, म्हणजे आता समजा एखादा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये कोणीतरी गेलं असेल तर मी बघतो काय ठीक आहे आपल्या ओळखीचं नाव नाही, मला माझा जो कोपरा होता ना तिथपर्यंत काही गेलंच नाही. पण ते जर पटकन मला माझ्या ओळखीचं एखादं नाव जर त्या बातमीमध्ये दिसलं की अरे हा माणूस होता आहे, अरे वाईट झालं, तो भेटला होता मला, मी त्याच्याशी बोललो किंवा कालच तर बोललो आहे, अरे याचं कसं काय असं होऊ शकतं, तर माझ्या जाणीवेपर्यंत अर्ध्या गोष्टी पोचतच नाहीत. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींचं सातत्य प्रचंड वाढायला लागतं तेव्हा समाज पण बोथट होतं. समाजाला फार विचार करतो, रोज होतंय ना, त्यात युनिकनेस नाही काही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल काही गोष्टींमध्ये, म्हणजे आपल्यामधलं जर हे होतं, प्राण्यांमध्ये मात्र हे जे व्हेरिएशन आहे जाणीवेचं हे खूप चांगल्या पद्धतीने अजूनही इंटॅक्ट आहे. म्हणजे मध्यंतरीचा एक प्रयोग आहे आता गेल्या काही वर्षांपूर्वी, बबून्सची एक जात आहे माकडांची. हां, त्या माकडांच्या जातीवर एक प्रयोग करण्यात आला. त्यांना एका पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि पिंजऱ्याला मधून पार्टिशन केलं. मधून जेव्हा पार्टिशन केलं त्या मधल्या पार्टिशनमध्ये अशी आरशाची व्यवस्था केली की इकडल्या माकडांना तिकडले माकड दिसतील आणि या दोन्ही बाजूंच्या एकमेकांना हे दिसेल. आणि त्यांना काही दिवस उपाशी ठेवलं थोडं हे, आणि मग त्यांना एक अशी सिस्टीम लावून दिली की तिथे एक साखळी लावलेली होती आणि ती साखळी खेचली की ती साखळी खेचल्यानंतर त्यातून काहीतरी एखादं फळ वगैरे आणि त्यांना काहीतरी खायला मिळायचं. तर फळ मिळालं की ती दुसऱ्या ह्याच्यातली माकडांची एकदम खुश व्हायची आणि नाचायला लागायची. पण ती साखळी खेचली की दुसऱ्या बाजूच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं जे माकड असायचं त्याला शॉक बसायचा इलेक्ट्रिक, आणि ते प्रचंड विव्हळायचं, ते तळमळ व्हायची त्याची एकदम, कारण की त्याला शॉक लागलेलं असायचं. आणि शॉक लागल्यानंतर माणूस जसा रिॲक्ट होतो तसं ते माकड रिॲक्ट व्हायला लागायचं. जितकी माकडं त्या दुसऱ्या जिथे फ्रूट मिळतंय त्या पिंजऱ्यामध्ये होती ना, त्यातल्या 90% जास्त माकडांनी खाणं बंद केलं, पुढच्याला शॉक बसू नये म्हणून. आपल्यामध्ये शक्य आहे आता, आपल्यामध्ये माणसं माणसाला मारून खातील अशी परिस्थिती आहे.
कॉम्पिटिशनच एवढी वाढली कॉम्पिटिशन एवढी आहे की त्याला नाही, म्हणजे मला नाही मिळालं तर मी मरीन, त्याच्यापेक्षा तू मर, मी मी जगलेला हे करून घेतो. आणि मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय म्हणजे शेवटी आपण असं म्हणू ना की आपले पूर्वजच आहेत ना ते, म्हणजे आपण त्याच व्हेरिएशन मधून पुढे होऊन माणूस म्हणून डेव्हलप झालो असं आपण म्हणतो. पण त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये फरक काय, हे जे आपल्यामध्ये जाणीवा बोथट करणारं सगळं हे आलंय, म्हणजे काय म्हणतात डिस्टर्बन्स आलाय ना, हा सगळा हा डिस्टर्बन्स त्यांच्या आयुष्यात नाही आहे अजून. म्हणून ते एकमेकांसोबत असे कनेक्ट असतात. आपण खूपदा म्हणतो ना की ते माकड बघा, ते माकड चाळे करत असतात खूप, ते एकमेकांच्या पाठी खाजवतात, उवा काढून देतात वगैरे. तुम्हाला माहिती आहे ते संवादाचं माध्यम आहे. अच्छा. म्हणजे जेव्हा एखाद्या माकडाला दुसऱ्या गटातल्या माकडासोबत मैत्री करायची असेल, त्याच्या गटात जायचे, किंवा त्याला एखाद्या मादीला राजी करायचे की आपण दोघं जण काय प्रियाराधन करूया किंवा त्या अनुषंगाने, तेव्हा तो एकमेकांच्या पाठी खाजून देतो. अँड दॅट इज अ मिडियम ऑफ देअर कम्युनिकेशन. मग ते माणसांनी पण थोड्याशा पाठी खाजून घेतल्या पाहिजेत मला वाटतं माकडांसारख्या, कारण की तो कनेक्शन जे एस्टॅब्लिश करण्याची गरज वाटते ना, त्यांनी त्यांचं माध्यम डेव्हलप केलं. बहुतेक माणसांना पाठी खाजवणं नाही, पाठीत वार करणं जास्त सोपं वाटतं. आणि ते वाढत चाललंय. म्हणजे हे म्हणूनच आपण म्हणतो जी क्रूरता वाढते का, कारण की आपल्या डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत आणि आजूबाजूला जे सहज होताना दिसतं ते होतं, काही दिवसानंतर त्याच जाणीवांचा म्हणजे आपल्या मनावर परिणाम होत नाही, ते खूप रुटीन वाटायला लागतं. आयदर ते तुमच्या जवळचं असेल तरच तुमच्यावर त्याचा परिणाम होतो, पण ओव्हरऑल समाज आपला समजत नाही. म्हणजे कोणी माणूस असा नाही म्हणत नाही मी या गोष्टी करणार नाही, असं तुम्ही बघितलं कोणाला म्हणता ऐकताना, नाही मी असं वागणार नाही, याचा समाजावर वाईट नाही, कोणी बोलत नाही. पुस्तकातच असतं फक्त. बोलताना वागताना मी जी कृती करतो ती करताना याचा ओव्हरऑल सोशल हे काय असेल, परिणाम काय असेल, त्याचा कुठे विचार होतो, तो करत नाही आपण विचार. पण मग ह्या सगळ्यात असंही आहे ना की आता आपण एका सिस्टीमनी बांधलो गेलोय, त्याच्यात पोलीस आहेत, न्याय आहे, न्याय व्यवस्था आहे. मग एखादी घटना जेव्हा घडते तेव्हा आपण त्यात पडलो तर आपण या सगळ्या चेनमध्ये अडकत जाऊ. मग त्या सगळ्या चेनमध्ये न अडकण्यापेक्षा स्वतःला वाचवू आणि पुढे निघून जाऊ. त्याला असंवेदनशील म्हणायचं की स्वतःला वाचवण्याची धडपड म्हणायचं? नाही, यामध्ये काय म्हणते आता म्हणजे व्यवस्थेने निर्माण केलेल्या ज्या अडचणी आहेत ना, त्या व्यवस्थेने निर्माण केलेल्या अडचणी काही ठिकाणी टेक्निकली त्या जरी करेक्ट वाटत असल्या तरी सुद्धा त्यांना सोशली करेक्ट नसतात. म्हणजे साहजिक आहे, प्रत्येक माणसाला वाटतं की मला आता रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला आणि मला त्या माणसाला उचलायचं आणि त्याला दवाखान्यात न्यायची इच्छा असते, त्याची निश्चितपणे असतो. पण त्यानंतर होणाऱ्या पोलिसी कारवाई आणि त्याच्यात जो त्याचा वेळ जाणार आहे त्याची तयारी नसते. मग इथे काय, इथे त्यात काही टेक्निकल चेंजेस करण्याची गरज आहे की तिथे जर ती जे पुढचं प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये जर नंतर पोलीस आले, डॉक्टर आले की त्यांनी पुढची प्रोसेस करायला पाहिजे आणि या मागच्या प्रोसेसमधून मागणं, तर हे आपणच व्यवस्थेने तयार केलेलं जगडबाळ हे आहे. आणि आत्ता तुम्हाला रिसेंट त्याच्यात मला सांगायला आवडेल की अशा स्वरूपाचे पॉलिसी लेवलवरचे चेंजेस सरकारने केलेत आता. बरं, की आता तुम्ही असं जर कोणाला मदत करणार असाल तर जे पुढचे सगळे पॉलिसी जंजाळ आहेत त्यामध्ये तुम्हाला ओढलं जात नाही. फक्त आता तुमची तयारी किती आहे अशा गोष्टींना सामोरं जायची, लोकांना मदत करण्याची. म्हणजे मला वाटतं इस्रायल नावाच्या देशामध्ये एक ॲप आहे मस्केटियर नावाचं. त्या मस्केटियर ॲपमध्ये काय करतात, ते सिटिझन्सना त्यांनी रेटिंग करून दिलं आहे. म्हणजे आता मी इथे बसलो आहे आणि इथे आजूबाजूला कोणी नाही आहे, तर मी त्या मस्केटियर ॲपला त्यातलं बटन प्रेस करायचं आणि सांगायचं की मला आत्ता अर्जंट याची गरज आहे. तुमच्या रेडिएशन त्या काही विशिष्ट मीटरच्या रेंजमध्ये जी लोकं असतात त्या लोकांना तो मेसेज जातो. अच्छा. आणि त्यातली लोकं मदतीला तुम्हाला धावून येतात, तेच तातडीने ॲम्ब्युलन्स करतात, हे करतात. आणि हे केलं की एक माणूस दुसऱ्या माणसाला किती मदतीला उपयोगी पडतो त्याचं रेटिंग दिलं जातं त्या माणसाला. त्या ॲपवर तो तसा ट्रस्ट त्याचा बिल्ड होतो. आणि हे सिटिझन ड्रिव्हन ॲप आहे. वा. आणि हे सिटिझन्ससाठी चालवतात. याच्यात पोलीस सिस्टीम नाही, याच्यात दुसरं कोणी नाही. लोकांनीच लोकांवर ट्रस्ट दाखवला आणि त्यात तंत्रज्ञान पण वापरलंय. म्हणजे एकमेकांवर विश्वास दाखवायचा आणि मग आपण सिलेक्ट करू शकतो की नाही आता हा जो माणूस दिसतोय याने सगळ्यात जास्त लोकांना मदत केलेली दिसते, याचा रेटिंग सगळ्यात चांगलं आहे. मग त्या पद्धतीने तो माणूस घेतो. आपण पण त्याच्यावर विश्वास टाकतो की नाही हा असा नाही. आपण नाही का हल्ली प्रॉडक्ट घेताना रेटिंग चेक करतो, रिव्ह्यूज बघतो. अगदी तशासारखी सिस्टीम माणसांना लागू केली आहे. किती छान आहे ना, की कोणाच्या दुसऱ्या म्हणजे जो असेल तो आपला, जो असेल तो माणूस म्हणून मदत करायला येणार. त्यात कोणाला कशाची अपेक्षा नाही, कोणाला पैसे नकोत, कोणाला काही नको. हा आपण एक सिस्टीम देऊन ठेवली की म्हणजे त्याने एक प्रकारचा सोशल ट्रस्ट ऑटोमॅटिकली जो बिल्ड असतो. पण तोही आता हरवत चाललाय. अशा काही घटना घडल्या आहेत की
तोही हरवत चाललाय. 100% हरवत चाललाय. म्हणजे इथे पण मला म्हणजे वाटतं आपण अगदी शेजारच्या माणसावरही विश्वास ठेवत नाही, इतकी वेळ आली आता. हो, निश्चितपणे आलं. आणि काय होतं ना, एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाचा हे असतो की आपण म्हणतो की आपण जो समाज विकसित केला, आपण जो समाज उभारलाय, तो समाज सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे? तिसरा कोणी प्राणी नाही येणार आहे तुम्हाला सांभाळायला. समाज तुम्ही सगळ्या माणसांचा मिळून बनलेला असतो आणि त्यांनाच त्या समाजाला सांभाळायचं असतं. समाज सांभाळण्याची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नेहमी मधमाशीचं उदाहरण देतो यासाठी. मधमाशी मला वाटतं की सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पाळणाऱ्या सगळ्यात उत्तम प्राणी नाही म्हणणार आपण त्याला, कीटक आहे तो समजा. मधमाशी आहे ना, जेव्हा एखाद्या पोळ्यातून बाहेर पडते, म्हणजे ती मरते, तर जेव्हा तिला जाणीव होते की मी आता मरणार आहे ना, तर जर मधमाशी त्याच पोळ्यात राहिली तर ते पोळ्याचं जे स्ट्रक्चर असतं ना ते खराब व्हायला लागतं. जर ती बॉडी तिथेच राहिली आणि सडली कुजली तर. जेव्हा तिला कळतं की मी आता मरणार आहे, तर ती एक विशिष्ट प्रकारचं ना द्रव त्या तिच्या शरीरातून बाहेर टाकते, त्याला डेथ फॉरेमन असं म्हणतात. ते द्रव जेव्हा बाहेर पडतं तेव्हा तातडीने पोळ्यातल्या इतर माशांना कळतं की इथे आता डेथ झालेली आहे आणि ही बॉडी तातडीने या पोळ्यातून बाहेर काढली पाहिजे. सो इतर मधमाशा मिळून ती मेलेली माशी जी असतात तिला बाहेर काढून टाकतात त्यातून. मरता मरता एक साधी छोटीशी मधमाशी सुद्धा आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इतक्या चांगल्या पद्धतीने निभून जाते, तर माणसांना काय शक्य नाही. तिच्याकडे तिच्या ओव्हरऑल शरीरात किती बुद्धी असेल, किती विचार करण्याची क्षमता असेल, काय असेल, पण तरीसुद्धा जी काही थोडी थोडकी क्षमता आहे त्या क्षमतेचा ती सामाजिक उत्थानासाठी वापर करते. आणि माणूस मात्र त्याच्याकडे जी काही इतकी मोठी प्रचंड महागाय इन्फानाईट म्हणतो ना आपण, बुद्धी आपली जी आहे त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. आपण जे विचार करू, जे ठरवू, जे स्वप्न बघू, ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची सगळी ताकद आपल्यामध्ये आहे. मग अशा माणसाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचं भान असू नये, हे वाईट आहे. आणि म्हणून मला वाटतं की परत परत हा थॉट रिव्हिजिट करायला लागतो आपल्याला. त्यावरूनच एक जाणवलं की जसं आपल्याकडे आधी सोशल रिफॉर्म्स झालेत, तशी आज गरज आहे समाज सुधारण्याची, किंवा समाज सुधारकांची खरी गरज आज आहे आपल्याला. मला वाटतं की समाज सुधारक ना, म्हणजे प्रत्येक पिढ्यांमध्ये समाज सुधारक असतात. आणि जेव्हा जसे फॉर्म्स बदलत जातात, पिढ्या बदलत जातात ना, तसे नवीन नवीन येतात. मला वाटतं ना की ही आत्ताची जी पिढी आहे ना, जेनझी, यांच्यामध्ये हे असे नवीन समाज सुधारक नव्याने तयार होतील. म्हणजे मी जेव्हा आत्ताच्या या सगळ्या जेनझीच्या सगळ्या रिॲक्शन्स बघतो ना आत्ताच्या गोष्टींवर सगळ्या, म्हणजे आपण एकीकडे ही 40च्या पुढची जी सगळी पिढी आहे ना, ती हे सगळं पॉलिटिक्स, जात पात, धर्म, पंथ, भाषा वगैरे या सगळ्या गोष्टीवरून हा जो सुरू असलेला भेद आहे, ही जी इनइक्वॅलिटी आहे वगैरे, या सगळ्या गोष्टींवर आपण जेवढा विचार करतो ना, ही पिढी विचार करत नाही त्याचा. आणि त्यांना तुम्ही हे जे सगळं, हे जे एक प्रकारचं काय म्हणतात, ही वरची एक लेअर तयार करून ठेवली ना, ती लेअर म्हणजे त्यांना नॉनसेन्स वाटते. अच्छा, त्यांना ते जाणवतं आणि त्यामुळे ते तुमच्या कुठल्याही या धंद्यामध्ये पडायला तयार नाहीत. त्यांनी त्यांची जगण्याची एक नवी परिभाषा ठरवली आहे. कदाचित ते तुम्हाला फुल्यांसारखे, आंबेडकरांसारखे किंवा गांधींसारखे दिसणारे नसतील, पण मला असं खूपदा वाटतं की हे अशा स्वरूपाचं रिव्होल्युशन येणारी पिढी कदाचित ही आहे. आणि या पिढीच्या माध्यमातून खूप वेगळे बदल आपल्याला बघायला मिळतील. कदाचित ते पूर्वीच्या फॉर्म्ससारखे नसतील, पण बदल निश्चित होतील आणि ते प्रत्येक पिढ्यांमध्ये होत असतं. आणि ना, समाज सुधारकांची परंपरा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण समाज सुधारक हा प्रत्येक पिढीमध्ये असतो. कदाचित तो प्रत्येक माणसात असतो. त्याची जी परिस्थिती असते, म्हणजे आपण म्हणतो ना जाणीव, म्हणजे काय बाबासाहेबांना त्या शाळेत पहिल्यांदा जाणीव झाली असावी की त्यांना काय, किंवा सावित्रींना जेव्हा त्यांनी शिक्षणाचे धडे घ्यायला सुरुवात केली आणि जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या अंगावर काय अटॅक झाला किंवा हे केलं, तेव्हा त्यांना ती जाणीव झाली असेल. तर त्या परिस्थितीने मग त्याला ते कळतं की मला हे कशासाठी करायचं आहे, कुठल्या लार्जर गोल जो आहे तो तिथून डेव्हलप होत असतो. आणि तो प्रत्येक समाजात असतो. असा एकही समाज नाही आपल्याकडे की ज्यात सुधारक नाही. सुधारक आहेत, फक्त सुरुवात स्वतःपासून. समाज आपण बघतोच, जसं तुम्ही म्हणालात की बदल होतच असतात, समाज सुधारक असतातच. पण आता आपल्याच आजूबाजूच्या देशांमध्ये परिस्थिती जेनझीच आंदोलनं खूप वाढलेली आहेत, हिंसक आंदोलनं आहेत. त्या हिंसक आंदोलनातून सुद्धा हे बदल घडतील, भारतातही असे बदल घडतील. मला म्हणजे तुम्ही कुठलंही घ्या, म्हणजे कुठलीही क्रांती घ्या आतापर्यंतची, बदल रक्तरंजित क्रांतीतूनच होतो. हे कदाचित स्टेटमेंट तुम्हाला बोल्ड वाटू शकेल, कोणाला वाटेल की एकीकडे हा ह्युमॅनिटेरियन अँगलवर बोलतोय आणि दुसरीकडे हे का बोलतोय. जेव्हा परिस्थिती एक्स्ट्रीम होते तेव्हाच अशा स्वरूपाचे रिॲक्शन्स येतात.
आणि आतापर्यंतचे कुठलेही बदल म्हणजे आपण आज ज्या जर्मनी देशामध्ये जातो त्या जर्मनी देशामध्येच हिटलर नावाचा माणूस जन्माला येऊन गेला आहे आणि त्याने इतकं भयंकर काहीतरी करून ठेवलं की जे असंख्य मानवजातीला काळीमा फासणारं होतं याचा आपण विचार तरी करू शकतो. किंवा जर आपण त्या हिटलरच्या एरामध्ये तिथे असतो तर तेव्हा आपल्याला वाटलं असतं का की ह्या देशात असा बदल होऊ शकतो. आज त्या देशातली लोक किती म्हणजे अत्यंत सज्जन पद्धतीने वागणारी, त्यांचं जे ओव्हरऑल त्यांनी त्यांचं सोशल बॅरिगेडिंग खूप छान सेटल केलं आहे. विशेष म्हणजे तिथल्या लोकांना या विषयात बोलायला सुद्धा आवडत नाही. म्हणजे ते लोक या आठवणी सुद्धा नको म्हणतात ते लोक. इतक्या पद्धतीने त्या समाजामध्ये तशा स्वरूपाचा बदल झालाय. तर हा बदल होतो, पण तो बदल होताना कुठली तरी एखादी रक्तरंजित क्रांती होऊ शकते आणि ती तुम्ही टाळू शकत नाही. म्हणजे त्याच्यासाठी आतापर्यंत असं खूप लोकांनी प्रयत्न करून झालेले आहेत की हे आपण टाळायचा प्रयत्न करू, यातून बाहेर निघता येईल का. असे बदल होत नसतात. बदल होण्यासाठी ॲग्रेशन लागतं. ते ॲग्रेशन कुठल्या ना कुठल्या माध्यमातून व्यक्त होतं. आणि मला वाटतं जे नेपाळमध्ये झालं किंवा जे श्रीलंकेत झालं किंवा रिसेंटली जे बांगलादेशात झालं ते या बदलाची सुरुवात आहे असं म्हणायला पाहिजे. हां, आता त्याच्यानंतर जे पुढचा समाज बिल्ड करण्यासाठीची जी एक व्यवस्था लागते ती व्यवस्था बसवणारी लोक कुठल्या स्वरूपाची येतात त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात निर्भर असेल की पुढचा समाज कसा बिल्ड होणार आहे. जर त्यातली लोक त्याच जुनाट आणि बुरसटलेल्या विचारांची असतील तर पुन्हा तसाच करप्ट समाज जन्माला येईल. जर त्यातली लोक प्रोग्रेसिव्ह समाजाची असतील, जी माणूस म्हणून एकमेकांचा विचार करणारे असतील, तर तोच समाज तितकाच सशक्त म्हणून पुढे येऊ शकेल. अगदी. पण जसं आत्ता आपण मगाशी म्हटलं की क्रूरपणा वाढलेला आहे समाजात आणि जशी माध्यमांची जशी आपण चर्चा केली तर माध्यमं देखील हा सगळा प्रकार दाखवतातच, आरसा म्हणून दाखवला जातोच. मग त्याला न्यूट्रल करण्याचा प्रयत्न होतोय की हे घडतंय ते ॲक्सेप्ट करा आणि मग त्यामुळेच आपण बोथट होत चाललोय. हो, खूपदा असं होतं की माध्यमांच्या माध्यमातून जे दाखवण्यात येतं ते सततचा जो हे असतो म्हणजे याचं जे व्हॅल्युएशन करायला पाहिजे की कुठली गोष्ट किती वेळा आणि कशा पद्धतीने लोकांकडे पोहोचवली पाहिजे. तर त्याच्या पद्धती आहेत. तुम्ही कशा पद्धतीचा मेसेज कन्व्हे करू इच्छिता तुम्ही देणाऱ्या तुमच्या माध्यमामधून त्याच्यावर लोकांच्या मनावरचं इम्प्रेशन खूप हे आहेत. म्हणजे आता तर हल्ली आपण अगदी म्हणजे ट्रम्पच्या पहिल्या निवडणुकीपासून आपण बघितलंय की लोकांच्या मनावर काय बिंबवायचंय याचा आधीपासून अभ्यास करून आता प्रॉपर तशाच पद्धतीने ती त्यांच्यावर बिंबवण्याचं काम जे आहे ते खूप सिस्टमॅटिकली करण्यात येते. त्याच्यामुळे तसं पाहिलं तर हे एक प्रकारचं वैचारिक करप्शन आहे. तुम्ही ते कुठल्या तरी माणसांना विशिष्ट पद्धतीने विशिष्ट अँगलने एकाच दिशेने मोडायचं आणि त्यांना कुठल्या तरी एका भलत्याच दिशेला घेऊन जायचं यासाठीची एक विशिष्ट सिस्टीम जी आहे ती एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न सातत्याने होतोय. आणि मला वाटतं माध्यमं जी आहेत आपल्या इथली सगळ्याच देशांमधली ती माध्यमं याचा सगळ्यात मोठा बळी आहेत. म्हणजे वाईट असं आहे की सर्वसामान्य माणसाला ते समजत नाही, पण माध्यमांनाही कळू नये हे मात्र मान्य करण्यासारखं आहे. त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे? पण एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात माध्यमांमध्ये ना मी जसा मगाशी पण बोलताना उल्लेख केला की तुमच्या जाणीवा जोपर्यंत समृद्ध होत नाहीत म्हणजे तुम्हाला त्या जाणीवांबद्दलचं जोपर्यंत आकलन येत नाही तोपर्यंत माध्यमांना सुद्धा कळणार नाही. म्हणजे माध्यमांमध्ये काम करणारे संपादक असोत, पत्रकार असोत, ते जर सोशली म्हणजे पूर्वीचे पत्रकार कोण होते? पूर्वीचे पत्रकार बहुतेक सगळे कार्यकर्ते होते, चळवळीतली लोक होती, कुठल्या तरी विचारांनी वेढलेली लोक होती. आत्ता पत्रकारितेमध्ये काम करत असणारी लोक, माध्यमांमध्ये काम करत असणारी लोक ही आयडिओलॉजिकल बेस असलेली लोक आहेत का? तुमची आयडिओलॉजी कशी सेट होते? तुम्ही तुमच्या आजूबाजूचं आर्थिक वातावरण, सामाजिक वातावरण, तुम्ही ज्या परिसरात राहता, भौगोलिक वातावरण तिथलं, ओव्हरऑल आजूबाजूची सामाजिक परिस्थिती, त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्यावर होत असतो. त्याचसोबत तुम्ही जे शिकताय, तुम्ही जे शिक्षण घेताय, तुम्ही जे वाचताय, तुमच्यावर असलेल्या लोकांचा म्हणजे महापुरुषांचा प्रभाव आणि त्यातून आपण हळूहळू एक प्रकारे डेव्हलप असतो आणि मग आपलं स्वतःचं मत विकसित होईपर्यंतचा तो प्रवास आहे. आणि हा प्रवास छोटा नसतो. म्हणजे एखाद्या माणसाला मला वाटतं की त्याचं स्वतःच्या या सगळ्या विचारांच्या कन्क्लुजनपर्यंत यायला 10-10, 20-20 वर्षाचा कालखंड जायला लागतो. हा जो इतका सगळा प्रवास असतो ना, या प्रवासात पोहोचण्यासाठीची जी प्रोसेस लागते ती प्रोसेस आता माध्यमांमधली लोक फॉलो करतायत का? मला वाटतं तिथे मिसिंग आहे. विचार हरवत चाललाय. त्यामुळे ह्या सगळ्याचा जोपर्यंत तुम्हाला तो विचार आणि तो हे येत नाही तोपर्यंत तुमचं मतच क्रिएट होऊ शकत नाही. आणि जर मत क्रिएट नाही झालं तर मग तुम्ही कशा पद्धतीने निर्णय कसे घेणार? बरं आणि वाईट हे काय आहे? आता बरं आणि वाईट ते आहे की तुम्ही सांगायचं मला की हे बरं आहे आणि हे वाईट आहे.
म्हणजे मला कळत नाहीच आहे. म्हणजे मला नाही कळत की ही आज जे मी बघतोय हे चांगलं चाललंय की वाईट चाललंय. तुम्ही सांगताय म्हणून मी बरं आणि वाईट ठरवतोय. मला जर ठरवायचं असेल तर मला त्या मतापर्यंत येण्याची ही जी प्रोसेस असते ती प्रोसेस फॉलो करायला लागते आणि ती प्रोसेस मला वाटतं मिसिंग आहे त्याच्या प्रोसेस. विचार गहाण ठेवला की कदाचित या गोष्टी तसंच आहे. विचार बुद्धी गहाण ठेवली आपण, वापर नाही, त्याला जंग चढतोय. तुमचं एक वाक्य, तर्क अधिक करुणा म्हणजे माणूस, ही कन्सेप्ट नेमकी काय? माणसाचं कनेक्शन कसं एस्टॅब्लिश होतं एकमेकाशी. तर माणूस काय करतो की एखाद्या गोष्टीबद्दल जेव्हा निर्णय घ्यायचा असतो मला, तर 2 गोष्टींवर आधारित निर्णय मी घेऊ शकतो. एक तर मी तर्कावर आधारित निर्णय घेऊ शकतो, म्हणजे ही गोष्ट योग्य आहे का, ठीक आहे का वगैरे, या अँगलने निर्णय घेऊ शकतो. पण जर मी फक्त याच अँगलने निर्णय घेतला की तर्काधिष्ठित पूर्ण निर्णय की नाही हे या मी ठरवलेली हा ठोकताळा आहे आणि या ठोकताळ्याप्रमाणे ह्या अगदी गोष्टी प्रॅक्टिकल हे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे माझं वाक्य नाही आहे, हे जगभरातल्या अनेक लोकांनी याच्यावर प्रचंड रिसर्च केला आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की माणूस का झालाय. तर तो कुठलाही विचार करताना तर्क आणि करुणा या दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार करतो. जेव्हा मी फक्त तर्काचा विचार करतो तेव्हा मी त्याच्या मागचा फक्त लॉजिक बघतो, पण तो निर्णय इम्प्लिमेंट करताना त्याचे समाजावर किंवा समोरच्या व्यक्तीवर बरे किंवा वाईट काय परिणाम होत असतील, तर वाईट परिणाम होत असतील तर मग माझा निर्णय बदलतो आणि चांगले परिणाम होणार असतील तर माझा निर्णय बदलतो. म्हणून तर्क आणि करुणा हे जर 2 कॉम्बिनेशन आहे ते फक्त माणसाकडे. हे कॉम्बिनेशन दुसऱ्या कुठल्या प्राण्यांमध्ये तुम्हाला आढळणार नाही. हे जेव्हा 2 कॉम्बिनेशन्स एकत्र येतात तेव्हा आपल्यातलं माणूस पण जागतं, तेव्हा आपण माणूस होतो, तेव्हा आपण माणूस म्हणून विचार करतो, तेव्हा आपल्याला समोरच्याच्या बऱ्या आणि वाईट होणाऱ्या गोष्टींचा परिणाम आपल्यावर होत असतो. म्हणजे अगदी सोप्या उदाहरणात सांगायचं झालं तर मी आता समजा तुम्हाला एखादा फोन आला आणि काहीतरी वाईट घटना घडली तुमच्यासोबत आणि तुमच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं की मला पण गलबलून येतं आणि टचकन माझ्या पण डोळ्यातून पाणी यायला लागतं. ते एखाद्या लहान मुलाला पटकन तो चालला आणि त्याला टेबलला आदळलं धाडकन, त्याच्या आईला एकदम तिच्या हृदयाची धडधड वाढते आणि ती कासावीस व्हायला लागते. 2 माणसांमध्ये तसं काही शारीरिक कनेक्शन असतं का? तुमच्या आणि माझ्यामध्ये असं शारीरिक कनेक्शन काही नाही. आपण तुमचा कुठेतरी भलतीकडे जन्म झाला आहे, माझा कुठेतरी झाला आहे, पण तुम्हाला झालेली वेदना मला जाणवते आणि मला झालेलं दुःख तुम्हाला दिसतं. याच्यामध्ये हा करुणेचा धागा आहे. बरोबर. आणि त्या करुणेच्या धागाला जर तर्काचं अधिष्ठान असेल तर तिथे आपल्यातलं माणूस पण जागा होतं. अगदी. पण आत्ताच्या काळामध्ये आपण म्हणतो की मी पुन्हा जसं मगाशी पण म्हटलं की सेटल होण्यासाठी जी काही धडपड आपण करतोय, ही फिअरलेस कॉम्पिटिशन वाढलेली आहे की नाही मला हे गोल सेट आहेत आणि ते दाखवण्यासाठी करायचंय, किंवा एखाद्या समाजामध्ये असताना आपल्याला काही गोष्टी मुद्दामून करायला लागतात की तरच तो समाज म्हणतो की अरे बाबा सेटल आहे, याचं बरं चाललंय. बरोबर. तर मग ह्या सगळ्या ह्याच्यात म्हणजे यश, सत्ता, पैसा, ह्या भौतिक गोष्टींमध्ये आपण मूल्य हरवत चाललोय. 100%. म्हणजे याच्यात कुठलाही आपण वेगळा विचार करण्याची गरज नाही. ॲक्च्युली ना मला असं वाटतं की आपली जी ओव्हरऑल सिस्टीम आहे, आपली जी व्यवस्था आहे, म्हणजे आपल्या आईवडिलांपासून आपल्याला कोणी असं सांगितलं आहे का? म्हणजे आपल्या आईवडिलांनी तुम्हाला आठवतं कधी असं सांगितलं आहे आपल्याला की बाळा रे तू काही आयुष्यात नाही केलंस तरी चालेल, पण नीट जग, मजा कर तुझी, असं कधीच नाही सांगितलं. आपल्याला सांगितलं तर तू अमकं शिक, या शाळेत शिक, इतक्या वेळ शिक, असं शिक, हे खा, ते खाऊ नको, हे वाईट आहे, हे वाईट नाही आहे. तुम्हाला जो पहिला फर्स्ट हँड जो एक्सपिरियन्स द्यायचा असतो ना, तो फर्स्ट हँड एक्सपिरियन्सच दिला जात नाही. तुम्हाला सांगितलंच जात, अशा पद्धतीने पडवलेलं आहे, एक सिस्टीमच तयार केली आहे की त्या सिस्टीमनुसारच तुम्ही चाललं पाहिजे आणि त्या सिस्टीमच्या व्यतिरिक्त जर तुम्ही गेलात तर मग तुम्हाला काही येत नाही. मग तिथून मग काय येतं, मग तिथून या ज्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत की मला घरच पाहिजे, घर एवढंच पाहिजे, असंच पाहिजे. बरं एवढं का पाहिजे, तर माझ्या त्या माणसाचं म्हणजे माझा जो काय भाऊ आहे, माझी बहीण आहे, हे आहे, त्याचं तेवढं आहे म्हणून माझं एवढं पाहिजे. याने ही एवढी अशी गाडी घेतली आहे म्हणून मला अशी गाडी पाहिजे. आत्ता मी ज्या गाडीत आहे त्या गाडीत मला कम्फर्ट मिळतो आणि माझं काम भागतंय असा विचार नाही आहे, किंवा याची मला गरजच नाही असाही विचार नाही आहे. बहुतेक वेळेस गोष्टी फक्त या त्याच्याकडे आहेत, याच्याकडे आहेत, याच्याकडे आहेत आणि या गोष्टी म्हणजे तुम्हाला मिळालेल्या यशाचं प्रमाण आहेत आणि म्हणून त्या गोष्टी हव्या असतात. बहुतेक वेळेस त्या गोष्टींचा कुठलाही म्हणजे मला असं कधीच आठवत नाही, म्हणजे लोकांनी असा विचार करायला पाहिजे होता की घरातली समृद्धी कशावरून दिसावी,
तर एखाद्याच्या घरात तुम्ही प्रवेश केल्यानंतर जर त्याच्या घरात तुम्हाला जर प्रचंड पुस्तकं दिसत असतील, असं कॉम्पिटिशन करतं का आपल्याकडे कोणी? की नाही याच्या घरात 2000 पुस्तकं आहेत तर माझ्या घरात मी 5000 पुस्तकं घेईन, मी त्यातली 2000 वाचेन वगैरे, असलं कॉम्पिटिशन नसतं. का? त्यासाठीची वेगळी मेहनत आहे, त्यासाठी विचार लागतो. आणि ही जी कॉम्पिटिशन आहे याच्यासाठी विचार नाही लागत, याच्यासाठी फक्त प्रलोभन असलं ना तुमच्या मनात की हे करायचं आहे आणि हे असं दिसतं, हे असंच दाखवायचं आहे, तर तेवढंच पुरे होतं आपल्याला. आणि त्यासाठी फार मेहनत नाही घ्यायला लागत. मला वाटतं की पैसा कमावणं ही तशी तुलनेनं खूप सोपी गोष्ट आहे. माणूस होणं, हां, आणि सगळे कमावतातच, म्हणजे असं कोणीच नाही राहिलं आता. आपण सगळेजण जवळपास एकाच स्वरूपाच्या, एकाच चांगल्या नीट राहू शकू असे सगळ्या चांगल्या पद्धतीचे पैसे कमवतो. कठीण आहे माणूस होणं. तेच आत्ता तुम्ही उदाहरण घराचं दिलं तेव्हा एक वाक्य आठवलं की ये मेरा घर है और इस घर में मैं नहीं मेरा गुरूर रहता है. हां, एकदम करेक्ट आहे. खूप छान आहे ते. मी खूपदा याच्यावर ऐकलंय वाक्य ते, की आपण त्याच्यात आहे. म्हणजे आमचे बॉस आहेत अभिजित पवार सर, ते नेहमी म्हणजे केबिनमध्ये जेवढ्या मोठ्या केबिनमध्ये माणूस बघतो ते नेहमी असं म्हणतात की तुमच्या समोर जो टेबल असतो ना, जेवढा मोठा टेबल ना तेवढा मोठा तुमचा इगो आहे. मला फार पटतं त्यांचं वाक्य कधी कधी, की ते योग्य म्हणतात. त्या जेवढ्या मोठी जागा तुमची ना त्याच्यात तुमचा इगो राहतो, तुम्ही राहत नाही. तेवढी गरजच नसते तुम्हाला त्या जागेची, त्या सगळ्या गोष्टींची. आणि ते तुम्हाला मोठं करायचं काम करतं, पण ते आतून नाही मोठं होतं. तुम्ही तुमच्यातली जी प्रौढी असते ती फक्त लोकांना दाखवता, त्यांच्याबद्दल तुम्ही बोलता आणि एक स्वरूपाचा काय म्हणतात आउटर प्रेझेन्स क्रिएट करत असतो आपण. आपला काय म्हणतो ऑरा बिरा म्हणतात, ऑरा ना खूप आतून येतो. म्हणजे फार आध्यात्मिक नको बोलायला आपण, पण ऑरा जो असतो ना तो इंटरनल असतो, म्हणजे तो खूप आतून येत असतो. आपण जे क्रिएट करायचा प्रयत्न करतो ते फक्त पिक्चर आहे एक, त्यात कुठल्याही स्वरूपाचा ऑरा नाही आणि याने काहीही साध्य होत नाही. मग असंही लोक म्हणू शकतात की आता याला सगळं मिळालंय त्यामुळे हा आता इतर सगळ्या बाता करायला मोकळा आहे. पण हे सगळं मिळवल्यानंतरच तुम्हाला लक्षात येतं की अरे हे सगळं मी मिळवलंय, हे सगळं माझ्याकडे आहे. पण म्हणजे मला सगळ्यात शॉकिंग या विषयात बोललेलं आठवतो, ऋतिक रोशन मध्यंतरी एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना म्हणाला की मला वाटायचं की आता पिक्चरमध्ये काम करायचं, मग लोक तुम्हाला ओळखणार, मग लोक तुमच्यासोबत सेल्फी घेतात, हे करतात, मग पैसे आले, बंगला घेतला, हे घेतलं, सगळं आहे, पण मी खुश नाही. खुश होण्यासाठी काय करायला लागतं? तर ते खुश होण्यासाठी स्वतःला शोधायला लागतं, आत्मकेंद्री होणं. हां, जेवढं आतमध्ये आपण डोकावणं तेवढं आपल्याला, जेवढे आतून चांगले तेवढं जग बाहेरून दिसताना खूप चांगलं दिसतं. जेवढे आपण आतून वाईट तेवढं बाहेर दिसताना सगळं वाईट दिसतं. आपण इतक्या छान गप्पा मारतोय, शेवटच्या टप्प्याकडे येऊयात. मुळात ही जी कन्सेप्ट आहे, माणूस कधी होशील माणसा, याचं उत्तर नेमकं आता कोणी शोधायचं? समाजानं ते उत्तर शोधायचं आहे की आपण स्वतःहून शोधायचं आहे? समाज म्हणजे आपण, आपल्या व्यतिरिक्त समाज नसतोच कधी. आपण समाज नावाची एक व्यवस्था क्रिएट केलेली आहे की ज्याच्यात आपल्या सगळ्या ह्युमन कनेक्शनमधून उभी राहिलेली एक काय म्हणतात त्याला न दिसणारी बॉडी, एक न दिसणारं एक संरचनात्मक स्वरूप म्हणजे समाज. जोपर्यंत आपण स्वतःच्या शोधाला निघत नाही, माणूस जेव्हा स्वतःच्या शोधाला निघतो ना, म्हणजे माणसाचा ना स्वतःचा प्रवास हा कधीही न संपणार आहे. मोठमोठ्या लोकांनी, म्हणजे अगदी खूप मोठमोठ्या हेक्सलेपासून डार्विनपासून खूप मोठमोठ्या लोकांनी स्वतःच्या शोधात माणसाला शोधण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माणूस नसतो, तुम्हाला स्वतःला शोधायचं असतं. तुम्ही स्वतःला गवसायला लागला ना एकदा की आता ऑटोमॅटिक माणूस म्हणून दिसायला लागतं स्वतःला, आणि त्यासोबतच तुम्हाला समाजसुद्धा स्वच्छ दिसायला लागतो. त्यामुळे वेगळं काही समाज म्हणून काहीतरी करायचं आहे असं काही नाही. आपण स्वतःच्या जर शोधाच्या प्रवासाला निघालो तर त्या स्वतःच्या शोधण्याच्या प्रवासामध्ये आपण स्वतःला मिळवणं हे मला वाटतं सगळ्यात मोठं सुख आहे. आणि त्या दिशेने जर आपण जायला लागलो नथिंग इट. अगदी खरं आहे. त्यामुळे आत्मकेंद्री होणं आणि स्वतःपासनं कुठल्याही गोष्टीची सुरुवात करणं हे खरं तर गरजेचं आहे. आणि इतक्या छान आज गप्पा मारल्यात आणि आपण माणूस होण्यासाठी एक पाऊल तरी पुढे टाकावं. आज तुम्ही नक्की ऐकून प्रयत्न करायला हरकत नाही असं मी म्हणेन. आणि आज आम्हाला तिखट साखरला वेळ दिलात आणि इतक्या छान गप्पा मारल्यात, इतके छान विचार मांडलेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. हीच जगण्याची गोष्ट आहे आणि तिखट साखर अशीच जगण्याची गोष्ट तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. त्यामुळे आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच गप्पा ऐकण्यासाठी पाहत राहा तिखट साखर. धन्यवाद.